अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना सदैव नमस्कार। नमस्कार नानी सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार। आज 1 जानेवारी 2021च्या सांघिक प्रार्थनेला आपण बसलेलो आहोत। गतवर्ष खूपच कष्टाचं होतं, त्रासाचं होतं, सर्वकडे भीतीचं वातावरण। अशा काळात देखील आपण समर्थांचे भक्त असल्यामुळे आपण या काळामध्ये देखील धास्तावलो नाही, कारण आपला पूर्ण विश्वास होता समर्थांवर। भयभीतही झालो नाही, कारण महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि त्याचबरोबर हम गया नहीं जिंदा है। आणि म्हणून आम्ही स्वामी भक्त असल्यामुळे कठीण काळातही आम्ही स्थिर राहिलो। सद्गुरू भक्ताची नेहमीच काळजी घेत असतो। अनन्य भावाने सद्गुरूला परमेश्वराला शरण गेल्यानंतर काळजीचं काही कारणच उरत नाही, कारण तो आपल्या भक्ताची सदैव काळजी घेत असतो। आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात, करा रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची। सोडून द्या चिंता, कुठची चिंता ठेवू नका। काय करा तर फक्त याची ईश्वराची भक्ती करा आणि चिंता सोडून द्या, कारण काळजी तो घेतो। रामदास स्वामींनी पुढे असं म्हटलेलं आहे, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता। अरे देवाला सगळी चिंता आहे, तोच अन्नदाता आहे, तोच देणार आहे, त्याला सगळी तुमची काळजी त्याला लागलेली आहे। तुम्हाला एकच करायचं आहे की त्याला अनन्य भावानी शरण जायचं आहे। तुकारामांनी पण म्हटलेलं आहे की वस्त्राची आणि पोटाची काळजी करू नका, ते तर परमेश्वर तुम्हाला देणार। फक्त काय करा तर परमेश्वराची भक्ती करा। भक्तावर कुठलंही संकट आलं तर गुरु ते संकट दूर करतो। सदा चक्रवासासी मार्तंड जैसा, उडी घालतो संकटी स्वामी तैसा। चक्रवास पक्षाला रात्रीचं दिसत नाही, आणि त्यामुळे सूर्यास्तानंतर आपले जीवलग कुठे आहेत हे त्याला कळू शकत नाही, आणि त्यावेळेला तो भयभीत झालेला असतो। सूर्य येताच प्रकाश पडतो आणि चक्रवासाला सगळं दिसू लागतो, आणि मग जसा सूर्य उगवतो आणि चक्रवासाला वाचवतो, अंधकारापासून त्याला वाचवतो, त्याचप्रमाणे सद्गुरू शिष्याच्या संकटकाळी धाव घेतो आणि शिष्याला वाचवतो। शिष्याचे अपराध देखील तो आपल्या पोटात घालतो, एवढा सद्गुरू महान असतो। रामदास स्वामींच्या चरित्रात कथा आहे, आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन रामदास स्वामी चालले होते प्रतापगडाकडे। शिवथर येथून निघाले आणि प्रतापगडाकडे निघाले होते। वाटेत एका ठिकाणी थांबले। रामदास स्वामी एका झाडाखाली बसले होते, बाजूला शेत होतं। बरोबर असलेले शिष्यगण त्या शेतामध्ये गेले आणि त्यांनी तिथला हुरडा काढून खायला सुरुवात केली। रामदासांना न विचारता त्यांनी तो हुरडा काढला आणि ते खाऊ लागले। शेताचा मालक तिकडे आला, त्याला प्रचंड राग आला। आपला हुरडा आपल्याला न विचारता खाल्ला, कोणाचे शिष्य आहेत तर रामदासांचे शिष्य आहेत, आता शिक्षा रामदासांनाच केली पाहिजे असे म्हणून त्या मालकांनी रामदासांच्या पाठीवर फटके मारायला सुरुवात केली। रामदास स्वामी काही बोलले नाही। शिष्यांना बरोबर घेऊन प्रतापगडावर आले।
दुसरे दिवशी शिवबाला असं वाटलं की रामदास स्वामींना स्नान घालावं, आणि स्नान घालत असताना त्यांनी बघितलं की रामदास स्वामींच्या पाठीवर वळ उठले आहेत. त्यांनी सर्व चौकशी केल्यानंतर झालेला प्रकार समजला. त्या शेतकऱ्याला पकडण्यात आलं. त्यावेळेला रामदास स्वामींनी काय सांगितलं, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी सांगतो ती शिक्षा कर. शिवबाला म्हटलं आता काहीतरी मोठी शिक्षा सांगतील आणि आपण करायची त्या शेतकऱ्याला शिक्षा. रामदास स्वामींनी सांगितलं, त्याचं जे शेत आहे ते शेत आधी त्याला सनद देऊन टाक, म्हणजे त्याला शेतसारा भरायला नाही लागणार. केवढं विशाल आणि मोठं मन हे लक्षात घ्या. आणि असं विशाल मन संतांचं असतं. हुरडा कोणी खाल्ला? शिष्यांनी खाल्ला. अपराध कोणी केला? शिष्यांनी केला. पण शिक्षा कोणी भोगली? तर रामदासांनी, सद्गुरूंनी भोगली. आपल्या शिष्याच्या रक्षणासाठी असा सद्गुरू सदैव सज्ज असतो. आणि म्हणून सद्गुरूची उपासना आयुष्यामध्ये केली तर कुठलीही काळजी, विवंचना राहत नाही. आपण सर्वजण स्वामी समर्थांचे भक्त आहोत. स्वामी समर्थांचं विशाल रूप काय आणि सूक्ष्म रूप काय आम्ही खरं म्हणजे तर जाणतच नाही. पण आम्हाला वाटतं नाही, आम्हाला स्वामी समजले आहेत. समजायला खूप कठीण गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. आता स्वामी समर्थांनी आपल्या शिष्यांना कशा कशा प्रकारे संकटातून वाचवलं या संबंधीच्या थोड्या कथा आपण बघूया. बेहेरोजी आणि नवरोजी नावाचे दोन मित्र होते. नवरोजी अक्कलकोटला राहत असत. बैरोजींना अनेक गोष्टींचा त्रास होता आणि म्हणून नवरोजींनी त्यांना अक्कलकोटला बोलवलं आपल्या घरी राहायला. रात्री 11च्या सुमारास या दोन्ही मित्रांच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि त्यावेळेला नवरोजी त्याला स्वामी समर्थांच्या अनेक लीला रंगवून सांगत होता. पण नवरोजीच्या मनामध्ये असा विचार आला की असं कसं शक्य आहे. आणि त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ त्या दोघांच्या समोर उभे राहिले खोलीमध्ये. खरं तर वाडा पूर्णपणे बंद होता, कारण रात्रीची वेळ होती. दारं खिडक्या सगळी बंद होती. स्वामी समर्थ तिथे उभे राहिले. अर्थात स्वामी समर्थांना बघितल्याबरोबर नवरोजींनी बैरोजींना सांगितलं की हेच ते स्वामी समर्थ ज्यांची कथा मी तुला सांगतोय. लागलीच नवरोजींनी आपला प्रश्न पुढे केला, जसं आपण करतो की काहीतरी कोण सांगताय म्हटले, मार्गदर्शन करणार आहे म्हटल्यावर लागलीच धाव घेऊन आपला प्रश्न धावतो पुढे करतो. तसा नवरोजींनी प्रश्न टाकला की मला धनाची खूप मोठी चिंता आहे, मी फार मोठ्या संकटात अडकलेलो आहे. आणि त्याच वेळेला महाराजांना देण्यासाठी त्यांनी विडा कुटायला सुरुवात केली. महाराज फक्त एवढेच बोलले की तू नर्मदेकडे जा, आणि महाराज गुप्त झाले. दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला की दारं खिडक्या बंद असताना महाराज आत आले कसे. पण सद्गुरू असा सूक्ष्म रूपानेही येऊ शकतो. पण आम्हाला असं वाटतं फक्त पादुका आणि मूर्ती याच्यातच महाराज आहेत. खरं तर महाराज चराचर सृष्टीत आजूबाजूला सर्वत्र त्यांचा वास आहे. दुसऱ्या दिवशी हे दोघं जण स्वामी समर्थांना भेटायला गेले तर त्यांना कळलं की स्वामी अक्कलकोटपासून 7-8 किलोमीटरवर अंतरलेल्या असलेल्या एका गावामध्ये आहेत. दोघंही मित्र तिथे जाऊन पोचले. गेल्याबरोबर महाराजांनी विचारलं, कालचा विडा राहिला आणि आपली खूण दिली की काल तुला जे मी आलो होतो तो मीच होतो. बैरोजी मुंबईला परत आले. थोड्याच दिवसात त्यांना बडोद्याहून निमंत्रण आलं. त्यांचं काय विशिष्ट काम होतं ते बैरोजींनी पूर्ण करून दिलं. बोलता बोलता त्यांनी अक्कलकोटची हकीकतही सांगितली.
आणि म्हणून बडोद्याच्या महाराजांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी बेरोजीला अमाप धन दिलं. सद्गुरू श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताची अशा प्रकारे काळजी घेतात आणि भक्ताला जे हवं ते देतात. दुसरी कथा आहे रामदासी बुवांची. भक्ताला ते घडवतातही. आपण कशा प्रकारची उपासना करतो आहे हे काही वेळेला आपल्याला कळत नाही. आपला मार्ग काय चुकतोय ते कळत नाही. आपले गुणदोष काय आहेत ते आपल्याला कळत नाही. पण सद्गुरूसारखा सखा आपल्याला सांगतो की तू कुठे चुकतोयस. रामदासी बुवांच्या आयुष्यातली कथा अशीच आहे. रामाचे भक्त होते. मठ होता. मठाची सर्व व्यवस्था, त्याचप्रमाणे उपासना आणि त्यांचा शिष्यगणही तिथे होता. एक दिवस त्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ गेले. रामदासी बुवांनी फारसे लक्ष दिलं नाही, कारण त्यांना अहंकार होता की मी एवढा मठाधिपती आहे आणि मी रामाची उपासना करतोय. आले स्वामी, राहू द्यात. कथा बऱ्याच ऐकलेल्या होत्या, तरी पण माणसाचा अहंकार माणसाला अशा प्रकारे आंधळा करतोय, लक्षात घ्या. दुपारची वेळ झाली. रामदासी बुवांना आपला मठ बंद करायचा होता आणि म्हणून त्यांनी स्वामी समर्थांना सांगितलं की तुम्ही मठाच्या बाहेर जा, मला मठ बंद करायचा आहे. महाराज म्हणाले, नाही, मी इथेच बसतो. महाराज आलेत म्हणून गोरे नावाचे गृहस्थ तिकडे येऊन बसलेले होते. ते पण म्हणाले रामदासी बुवांना की तुम्ही मठ बंद करू नका, मी आहे महाराजांबरोबर, तुम्ही जाऊन या, तुमचं काय काम असेल ते. रामदासी बुवा ऐकायला तयार नाही. शेवटी गोरे बाहेर आले आणि रामदासी बुवांनी त्या मठाला कुलूप घातलं आणि ते गावात गेले. कुलूप घातलं, चावी आपल्या कनवटीला अडकवली आणि मोठ्या अभिमानाने गावात सांगू लागले की मी स्वामी समर्थांना बंद करून ठेवलं आहे. माणसाचा अहंकार कसा वाढत जातो बघा तुम्ही. या गोष्टी अभ्यासाच्या असतात, नुसत्या ऐकून सोडायच्या नाहीत. आम्ही कुठे कुठे अहंकाराने वागतो हे रोजच्या जीवनात त्याचं परीक्षण करायचं असतं. उपासनेत या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि गंमत अशी झाली की इकडे तर लोक त्यांना सांगू लागली स्वामी तर नदीच्या काठावर आहेत उभे. घडलं असं की रामदासी बुवा बाहेर पडले आणि थोड्याच वेळा दाराच्या फटीतून एक ज्योत, तेजस्वी ज्योत बाहेर पडलेली या गोरे गृहस्थांनी पाहिली आणि ती ज्योत नदीच्या काठापर्यंत गेली आणि त्यातून तिथे स्वामी समर्थ प्रकट झाले. रामदासी बुवा घाईघाईने परत मठात आले. अरे मी तर स्वामी समर्थांना बंद करून ठेवले, होईलच कसं. आणि कुलूप काढून दार उघडून बघतात तर आतमध्ये स्वामी नाहीत. गोरे गृहस्थ होते. त्यांनी या रामदासी बुवांना सगळी कथा सांगितली की स्वामी कसे बाहेर पडले, सूक्ष्म रूपाने बाहेर पडले. या रामदासी बुवांचा अहंकार गळून पडला. महाराजांना भेटायला ते नदीच्या काठावर गेले. महाराजांना शरण गेले. तेव्हा महाराज त्याला काय म्हणाले, अरे तू तर माझं एवढं गुणगान गात असतोस, तू सर्वांना मला आळवत असतोस, हे सगळं तू करतो आणि इथे मात्र तू परमेश्वराला कुठे कुठे परमेश्वर आहे हे तुला जाणता येत नाही. आणि रामदासी बुवा निरंकारी झाले आणि त्यानंतर मठाची व्यवस्था व्यवस्थित बघायला लागले. मठाच्या कार्यामध्ये ते स्वतःला एवढे मोठे समजू लागले की आपला अधिकार एवढा मोठा आहे की आपण देवालाही बंदिवान करून ठेवू शकतो, असा अहंकार त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला होता. तो स्वामी समर्थांनी दूर करून
त्यांना खऱ्या अर्थाने शिष्य केलं की ज्यांच्याकडून पुढे रामाची उपासना आणि उत्तमरित्या होऊ लागली आणि त्याचप्रमाणे ते लोकांना उत्तमरित्या मार्गदर्शन करू लागले. अशा सूक्ष्म रूपाने देखील स्वामी भक्ताचं रक्षण करू शकतात. विशाल रूपही महाराजांचं आहे. जसं सूक्ष्म नाही कळत तसं विशालही नाही कळत आम्हाला. आणि म्हणून आम्ही आपल्या येता जाता महाराजांना मागण्या करत राहतो. बास एकच मागणी महाराज हे करा. अक्कलकोटमधल्या घडलेल्या 2-3 कथाही आपण बघूया की शिष्याला स्वामी कसे वाचवतात. नथोबा खजिनदाराची गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे. फार मोठं संकट आलेलं होतं. हा नथोबा खजिनदार अत्यंत प्रामाणिक होता, परंतु आजूबाजूला अप्रामाणिक लोक होते आणि ह्या अप्रामाणिक लोकांना नथोबाचा राग यायचा. आपण आता पण जगात तेच बघतो की जे चांगली लोक आहेत त्यांना त्रास देताना सगळी वाईट लोक नेहमी एकत्र येतात आणि त्याप्रमाणे घडत होतं. आणि त्यांनी मालोजीरावांना जाऊन सांगितलं की नथोबांनी खजिन्यातले 2000 रुपये घेतले आहेत आणि खजिन्यामध्ये 2000 रुपये कमी आहेत. नथोबा स्वामींचा भक्त होता. महाराजांना ही गोष्ट कळली. मालोजीराव महाराजांना भेटायला आल्यानंतर महाराजांनी एकच प्रश्न विचारला, काय राज्य करता की काय? खजिना मोजून पहा. आणि ज्या वेळेला मोजून पाहिला त्यावेळेला त्यामध्ये बरोबर 2000 पूर्णपणे कमी नव्हते, तर ते खजिना पूर्ण होता. आता हे 2000 रुपये दुसऱ्या कोणीतरी चोरले असतील आणि नथोबांवर आळ ठेवला असेल, तर मग हे 2000 रुपये त्या खजिन्यात आले कुठून असा प्रश्न पण पडू शकतो. काही माणसांना, बुद्धिवादी माणसांना पडू शकतो. पण असा चमत्कार सद्गुरू परमेश्वर सहज लीलया करू शकतो. अरे हा चमत्कार तर रोजच्या जीवनात आम्ही बघतोच. 4 तांदूळ पेरल्यानंतर खंडीभर पीक येऊ शकतं तांदूळाचं. आता काय केलं, एवढेसे दाणे पेरले जमिनीमध्ये, त्याला फक्त पाणी घातलंय खत, पण त्यातून एवढं मणभर धान्य तयार होतं. ही जी शक्ती आहे तीच परमेश्वराची शक्ती. खजिन्यात देखील जर कमी असतील तर ते 2000 रुपये सहज तिथे तयार करू शकतो. आपण तर महाराजांच्या चरित्रात बघितलेच आहे की हाडाचं पण महाराजांनी सोनं केलं आहे. आता दुसरी गोष्ट आहे ती बावडेकर पुराणिकांची. साक्षात सद्गुरू स्वामी समर्थ परब्रह्माच्या जवळ राहत असून देखील या बावडेकर पुराणिकांना वाटत होतं की दुसरीकडे जाऊन काहीतरी ज्ञान संपादन करावं. आणि त्याच वेळेला त्यांना शृंगेरी मठाचे शास्त्री बुवा म्हणाले की अहो तिथे राहून तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही इकडे आलात न आमच्या मठात तर आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ, शास्त्र शिकवू. झालं, बावडेकर बुवांना लागलीच वाटू लागलं की आपल्याला शृंगेरी मठात जाऊन राहिलं पाहिजे. आणि जाण्याच्या तयारीत दुसऱ्या दिवशी जायचंय ठरवलंय. झोपले. रात्री स्वप्नात श्री स्वामी समर्थ गेले आणि शास्त्री बुवांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार? आणि पुढे विचारलं की हा शास्त्राचा अभ्यास करून षड्रिपूंवर विजय मिळवता येतो का? बस स्वप्न पडलं. बावडेकर बुवा जागे झाले आणि तत्क्षणी त्यांनी जाणलं की आपण चुकीची गोष्ट करणार होतो. म्हणजे महाराज आपल्या शिष्याला तो जर चुकीच्या मार्गाने जावं लागला तर त्या ठिकाणी सुद्धा तो अडवतो.
तसं शिष्यावर जर एखादं संकट येणार असेल तर सद्गुरू तिथे धाव घेतो आणि संकटापासून शिष्याला वाचवतो. त्यासंबंधीची कथा आहे ती चिंतोपंत टोळ यांची. राजदरबारात कामाला होते. रंगपंचमीचा कार्यक्रम होता आणि म्हणून राजदरबारात जायचं होतं. चिंतोपंत टोळ राजदरबारात जाण्यापूर्वीच अर्धा तास स्वामी समर्थ त्यांच्या घरी येऊन बसले. आता आली पंचायत. चिंतोपंतांना प्रश्न पडला की महाराज असताना महाराजांना घरात ठेवून आपण कसं जाणार, आणि चुळबुळ चुळबुळ सुरू झाली. महाराजांनी चिंतोपंतांना सांगितलं की आज तू राजदरबारात जायचं नाही. राजाकडून 1 निरोप, 2 निरोप, 3 निरोप आले, पण महाराजांचं एकच वाक्य चिंतोपंतांना की तू आज राजदरबारात मी तुला जाऊ देणार नाही. आणि इकडे राजदरबारात काय घडलं? खंडागळे नावाचे सरदार होते. त्यांच्या कमरेला असलेल्या तलवारीचं टोक ते बसत असताना पिलीवकर म्हणून जे सरदार होते त्यांच्या पागोट्याला लागलं आणि ते पागोटं खाली पडलं. आता छोटीशी गोष्ट, पण पालिवकरांना राग आला, प्रचंड राग आला. शाब्दिक देवाणघेवाण झाली दोघांचीही. अखेर हे भांडण एवढं वाढलं की दोघांनीही तलवारी बाहेर काढून त्यांच्या मारामारीला दरबारामध्ये सुरुवात झाली. कदाचित चिंतोपंत टोळ जर त्या राजवाड्यात असते, राजमहालात असते, तर कदाचित त्यांच्या जीवाला काहीतरी त्रास होता किंवा धोका होता. आणि म्हणून महाराज सर्व जाणून चिंतोपंतांच्या घरातच जाऊन बसले आणि त्याला जाऊच दिलं नाही. बघा सद्गुरू आपली काळजी किती घेतो. पण आम्हाला वाटतं आम्हाला सगळं समजतं आणि इथे सगळी आमची गंमत असते. चिंतोपंतांचे चिरंजीव विष्णुपंत. चिंतोपंतांच्या घरी एक दिवस स्वामी समर्थांना भोजनासाठी बोलवलेलं असताना महाराज उशिरा जातात. गंमत म्हणून, पण गंमत करायची म्हणूनही महाराजांनी केली असेल, मुद्दामूनच उशिरा जातात. आणि मग विष्णुपंतांना कचेरीत जायला उशीर होतो. पण महाराजांचं जेवण झाल्याशिवाय कसे कचेरीत जाणार, म्हणून विष्णुपंत थांबून राहतात आणि उशिरा ऑफिसमध्ये जातात. आता उशीर झाल्यावर साहेबाच्या केबिनमध्ये जाऊन सांगायला पाहिजे, क्षमा मागायला पाहिजे, आणि म्हणून विष्णुपंत साहेबाच्या खोलीत जातात. साहेब म्हणतात, अरे तुम्ही तर केव्हाच आलेले आहात, मी तुम्हाला केव्हाच बघितलं इथे, तुम्ही काय म्हणताय उशीर झालाय? आहे ना गंमत. अशा कथा आजही घडू शकतात, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हाचं तेव्हा होऊन गेलं, आता काय महाराज सगुण रूपात नाहीत, मग कसं होणार नाही, अजूनही घडू शकतात. आणि मी अधिकारवाणीने सांगते, कारण असा अनुभव मी घेतला. छोटीशी गंमत आहे, प्रत्यक्ष अनुभव तसा घेतला आहे म्हणून सांगते तुम्हाला. नोकरीला होते रिझर्व्ह बँकेत. नेहमीप्रमाणे सेंट्रलच्या गाड्यांचा गोंधळ झाला, प्रचंड गोंधळ झाला. जवळजवळ ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला. खरी तर अशी प्रथा होती की ऑफिसरनी सही करायची नाही, फक्त आपण आल्यानंतर आपला प्रेझेंट मार्क तिथे लिहायचा. आणि जर आपण त्या दिवशी नसलो तर दुसऱ्या दिवशी आपणच ॲबसेंट मार्क लिहायचा, अशी एक प्रथा होती. पण माझे अधिकारी होती व्यक्ती, महिला व्यक्ती. आता महिला जास्त कडक असतात आणि त्याप्रमाणे त्या मॅडम बऱ्याच कडक होत्या. आणि त्यामुळे त्या सगळ्यांना क्लार्क असतील त्यांना रेड क्रॉस करायचा, फुली मारायची त्याच्या नावाच्या पुढे. आता नवीन पिढीला ही सगळी गंमत वाटत असेल, जुनी पिढी जाणू शकेल की रेड क्रॉस म्हणजे काय. एकपेक्षा तिसरा क्रॉस वगैरे झाला की एखादी कॅज्युअल गेली वगैरे अशी शिक्षा असायची. आणि असं सगळं करण्यातच अधिकारी लोकांना फार आनंद वाटतो असं मला वाटतं. पहिलं सकाळी आल्यावर ऑफिसमध्ये चहा आणि चहानंतर बस्टर, हे पहिलं ऑफिसरचं काम. अशी परंपरा अनेक वर्ष चाललेली.
आणि त्याप्रमाणे एक उशीर झाला म्हटल्यावर या मॅडमनी सगळ्यांच्या मस्टरवर क्रॉस मारला, जे ॲबसेंट आहेत त्यांना ॲबसेंट मार्क मारले आणि ते मस्टरवरच्या ऑफिसरकडे गेलं. त्यांच्यामध्येही ते काम महत्त्वाचं, अशी गंमत त्यावेळेला होती. 1 तासाने मी पोचले. मग माझ्या ज्या मॅडम होत्या मी त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं की मला प्रेझेंट मार्क मारायचा आहे तिथे म्हणून. तर मग त्या म्हणाल्या ठीक आहे. मस्टर काढून बघितलं तर गंमत म्हणजे त्यांनी तिथे ॲबसेंट मार्क मारला नव्हता. बाकी सगळ्यांना त्यांनी ॲबसेंट मार्क मारलेले. माझ्या नावापुढे मात्र प्रेझेंट लिहिलेलं होतं. त्या एकदम चक्रावूनच गेल्या. आता हे कसं घडलं तर तर आपण स्वामींची भक्ती करतो आणि म्हणून महाराज आपलं रक्षण करतात. आपल्याला कोणाला विनवणी करायला लागत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि दुसऱ्या कोणाची विनवणी करायला लागू नये म्हणूनच महाराजांची विनवणी करायची असते. महाराजांना आनंद भावाने शरण जायचं असतं. पण आम्ही कमी पडतो अशी आमची गंमत. आणि म्हणून परत परत उपासना, सांघिक प्रार्थना, सांघिक उपक्रम ह्याच्यात सहभागी व्हायचं असतं. सातत्याने उपासना करायची असते. छोटीशी गंमत म्हणून गोष्ट सांगितली, तुमचा विश्वास वाढावा म्हणून सांगितले. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण महाराजांचं सूक्ष्म रूप जाणत नाही, स्वामींचं विशाल रूप तर आम्हाला समजूच शकत नाही. कारण आमची बुद्धी छोटी आणि म्हणून त्या बुद्धीच्या मापानेच आम्ही स्वामींच्या शक्तीला मोजतो. आता त्या छोट्याशा मापाने आम्ही किती मोजणार? त्यामुळे महाराजांना आम्ही छोटंच समजतो आणि म्हणून महाराजांना परत परत सांगत राहतो की महाराज हे करा, महाराज हे करा, महाराज हे करा. आपला संसार महाराजांवर सोपवून द्यायचा असतो पूर्णपणे. मग महाराज सगळी काळजी घेतात. पण गंमत अशी आहे की आम्हाला वाटतं की महाराज नाही माझा संसार नीट सांभाळू शकत. खरं आहे ना? आम्हाला वाटतं आम्हीच आमचा संसार सांभाळणार, मीच बरोबर सांभाळू शकतो, बाकी कोणी नाही सांभाळू शकत. महाराजांना तर नाहीच सांभाळता येणार असं आम्हाला वाटत असतो. अंतरंगात अशी एक हे असते आमची. आणि म्हणून महाराजांना सांगतो, महाराज असं करा, महाराज असं करा, महाराज असं करा. महाराजांवर संसार नानांनी सोपवला. त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि स्वामींवर सोपवला आणि म्हणूनच स्वामी नानांचा संसार फुलला आणि फार मोठं कार्य नाना करू शकले. पण आमची शक्ती, आमचा संसार आम्हीच बघू शकतो याच्यामध्ये सगळी खर्च करतो. महाराजांची पूजा अर्चा करणार, जपजाप्य करणार, सगळं करणार. पण आम्ही मनात भाव काय तर माझा संसार मीच बघतो. संसार स्वामींवर सोपवा. अब नक्कीच ते तुमच्या मुलाची निश्चित चांगली काळजी घेणार. तुम्ही घेताय त्याच्यापेक्षा 100 पटीने, 1000 पटीने स्वामी तुमच्या मुलांची काळजी घेऊ शकता. पण आम्हाला पटत नाही आणि आम्ही वळत नाही. असा कसा महाराजांवर टाकणार संसार? माझ्या मुलाचं मीच नको का बघायला? सोपवा तुमच्या मुलांच्या सगळ्या समस्या स्वामींवर सोपवून द्या आणि मग बघा आयुष्यात काय फरक पडतो ते. संसारासाठी जो वेळ देता आहे तो वेळ तुम्ही संस्थेच्या कामासाठी द्या, ईश्वरी कार्यासाठी द्या. नानांनी नुसतं सोपवून नाना हरिहरी करत बसली नाही, हे लक्षात घ्या. हे तर आम्ही म्हणू बरे महाराज करतायत, आता मी आरामात बसतोय TV बघत. नाही, तो वेळ तुम्ही ईश्वरी कार्यासाठी द्यायचा आहे. एकदा तुम्ही महाराजांवर संसार सोपवला आणि या कार्यासाठी स्वतःला झोकून दिलं तर तुमच्या जीवनामध्ये फक्त आनंद आनंद आणि आनंदच असेल हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही उपासना, म्हणून ही प्रार्थना, म्हणून जपजाप्य, म्हणून स्तवन म्हणायचं 28 वेळा. मनाची घडण
टप्प्याटप्प्याने आपल्याला या मार्गाने जायचं आहे की सगळा भार मी माझा स्वामी आहे, तो वेळ मी या स्वामी कार्यासाठी देतोय, भक्ती मार्गावर मी चालणार आहे आणि भक्ती पेरीत जा हे स्वामींचं कार्य आहे. पेरणं म्हणजे काय? पेरणं म्हणजे अनंत पटीने त्याची वाढ करणं हे लक्षात घ्या तुम्ही. मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढंसं धान्य पेरलं तर त्याच्यातून अनेक मन धान्य तयार होऊ शकतं. तशी छोटी छोटी भक्ती पेरत जायची आहे आणि ह्या पेरण्याचं जे कार्य चालू आहे त्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हायचे, त्याच्यासाठी वेळ द्यायचा, त्याच्यासाठी परिश्रम करायचे आहेत. अंतःकरणापासून प्रेम पाहिजे. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, वचने बोलावी करुणेची. करुणा पाहिजे अंतःकरणात. आम्ही सगळं करतो पण आमच्या मनात करुणेचा अंश खूपच कमी असतो. आम्ही जे काय करतो ते आम्ही फक्त स्वतःसाठी करतो आणि म्हणून उपासना जेवढी फलदायी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. एकामागे एक नवीन संकट येतं आणि मग तुम्ही उपासना करता, एक संकट संपतं, असं कदाचित होऊ शकतं. पण तेच जर तुम्ही अनन्यभावाने शरण गेलात आणि संपूर्ण विश्वास समर्थांवर टाकलात की महाराज माझ्या आयुष्यात जे घडणार ते योग्यच असणार आहे, असा दृढ विश्वास तुमच्या मनामध्ये जेव्हा असेल त्याच वेळेला संकट उरतच नाही हे लक्षात घ्या तुम्ही. सहज लीलया कार्य होत राहतं. आता हे स्वामी समर्थ परिवाराचं जे कार्य चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, ही महाराजांची शक्ती सहजरित्या करून घेतली आहे. फक्त जे करणारे आहेत त्यांच्या अंतरंगात एक भाव आहे की महाराज सर्व बघतात आणि महाराज म्हणतात त्याचप्रमाणे सगळं होणार. आपण फक्त प्रयत्न करत राहायचं, कर्तव्य करत राहायची. मी लोकांना उपासना देते, खूप कठीण प्रश्न असतो. उपासना देताना मनात वाटत असतं की अरे हा एवढा कठीण प्रश्न कसा काय सुटणार यांचा, किती उपासना करणार. पण महाराज आहेत आणि त्या माणसांनी केलेली उपासना फलदायी होऊन जाते. कोण करतं? असं आहे सर्व. गुरुची लीला ही अशी अगाध आहे पण आम्ही जाणत नाही. म्हटल्याप्रमाणे की आमची बुद्धी छोटी आणि म्हणून आम्हाला महाराजांची शक्ती छोटी असंच वाटतं, कारण आम्ही ती मोजूच शकत नाही. हा विचारातला बदल आपल्याला करायचा आहे आणि महाराजांची विशाल शक्ती जाणण्यासाठीच आपण उपासना करायची हे लक्षात. हे टप्प्याटप्प्याने आपली गोष्ट होती आहे. आम्ही मठात दर्शनाला जातो, आम्ही महाराजांना बघतो असं आम्हाला वाटतं, पण महाराज आम्हाला बघतात असं आम्हाला कधीच वाटत नाही. कारण सध्याचा मोठा प्रश्न म्हणजे असा की कुठचेही कपडे मठामध्ये घालून येतात. मग त्यांना बोर्ड लावायला लागतात की असे कपडे चालणार नाहीत, कसे कपडे. आम्हाला पण मध्यंतरी कोणीतरी सांगत होतो जरा बोर्ड लावा. पाट्या लावायची हौस असते आणि पुणेकरांना तर पाट्या लावायची भयंकर हौस. पुणेकरांच्या पाट्यांवरून कोणीतरी मला एकदा सांगितलं की अशी पण पाटी होती की पाट्या वाचत वेळ घालू नका, अशी सगळी गंमत आहे. आणि आपल्या पु ल देशपांडेंनी पुणेकरांच्या पाटीविषयी बरंच काही लिहिलं आहे, तुम्ही नक्कीच वाचलेलं असेल. असे हे पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर ह्याच्यावर पु ल देशपांडेंची फार विनोदी कथा सांगितलेली आहेत. ते कर सगळे आपण सोडून देऊ. आता आपण नाना करंदीकरांचं बघूया. आपले दोन्ही कर जोडून अनन्य भावानी त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थांना आपण शरण जायचं आहे. आम्ही म्हणतो की स्वामीं तव शरणम, स्वामीं तव शरणम, पण नुसतंच म्हणतो, शरण्यभाव कुठेच नसतो हे लक्षात घ्या. इथे आपण चुकतो. आम्ही जातो आणि परत सांगतो महाराज असं करा, महाराज असं करा, महाराज असं करा. हे आपल्याला बदलायचं आहे. महाराज तुम्ही सर्व जाणता, माझं काय आहे ते तुम्हाला सर्व संकट तुम्हाला सगळं माहिती आहे आणि त्यातून तुम्हीच मला तारून नेणार आहात हा मला विश्वास आहे असं म्हणा. अशी प्रार्थना महाराजांकडे करा. अशा प्रकारे महाराजांना शरण जा.
की तूच माझा भाग्यविधाता आहेस. आणि हा दृढ विश्वास, ही दृढ निष्ठा खूप महत्त्वाची असते. ही निष्ठा उपासनेने वाढते. आणि म्हणूनच सर्व संत सांगतात की उपासना करा. हरिमुखे म्हणा तुम्ही, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगून ठेवले आहे की ध्यास घ्या, ईश्वराला जाणा आणि ईश्वराचा ध्यास घ्या. या चराचर सृष्टीचा जो बालक आहे, जो करता करविता आहे, त्याला फक्त तुम्ही शरण जायचं आहे आणि त्याचं स्मरण ठेवायचं आहे. किती छोटीशी गोष्ट आहे, पण ती घडायला वेळ लागतो. कारण आमच्या अवतीभोवती असलेलं मायेचं वलय, त्याच कोशात आम्ही स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. आणि म्हणून सद्गुरू जीवनामध्ये आवश्यक असतो. तो सद्गुरू आल्यानंतर हळूहळू हळूहळू आपली विकारांची तीव्रता कमी होत जाते. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश, कोवळे सूर्याचे किरण आल्यानंतर पाकळ्या, फुलांच्या पाकळ्यांवर पडल्यानंतर पाकळ्या अलगद उलगडत जातात, तसा सद्गुरूचा आपल्या जीवनामध्ये प्रवेश झाला की षट्ऋतू हळूहळू गळून पडतात आणि आमचं मन विकसित होतं. आणि मग करुणा उत्पन्न होते. आणि जेव्हा करुणा अंतःकरणामध्ये निर्माण होते, तेव्हाच आपण स्वतःला विसरतो. आणि स्वतःला विसरणं ही ईश्वराची खरी भक्ती. कारण सर्वच ईश्वराची लेकरं आहेत. आणि म्हणून सर्वांसाठी परमेश्वराची उपासना करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याने ईश्वर प्रसन्न होतो. त्या एका विशिष्ट पायरीपर्यंत जाण्यासाठी आपला हा उपासनेचा प्रवास आहे. लक्षात घ्या, आपल्याला त्या पायरीवर पोचायचं आहे. बोलावी वचने करुणेची, अंतःकरणात करुणा निर्माण करा. दुसऱ्याच्या दुःखाने तुम्हाला दुःख झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं सुख बघून तुम्ही सुखी झाले पाहिजे. ही दानांची शिकवण आहे. आणि ही शिकवण आपण आचरणात आणण्यासाठी हा स्वामी समर्थ परिवार नानांनी स्थापन केला आहे. नानांनी आपला संपूर्ण संसार स्वामी समर्पणला. कुठलाच विचार नाही केला. मनात कुठे शंकाच नाही की काय होईल पुढे. निरपेक्ष बुद्धीने आणि निस्पृहतेने त्यांनी हे स्वामींचं कार्य केलं. आणि म्हणून आज मठाला वैभव आहे. निस्पृहता म्हणून काय म्हणावी नानांची. नानांच्या लक्ष पावलेत कथा आहे की जगन्नाथपुरीला पोचल्यानंतर शंकराचार्यांच्या मठामध्ये नाना राहिले होते. तिथे ज्या काही खोल्या होत्या त्या खोल्यात नाना राहिले होते. नाना जगन्नाथपुरीला पोचल्यानंतर आम्ही, माझे यजमान आणि माझी आई त्यांना भेटायला जगन्नाथपुरीला गेलेलो होतो. आम्हीही नानांच्याबरोबर त्या मठामध्ये होतो. एक दिवस आम्ही शंकराचार्यांना भेटायला गेलो. त्यावेळेला त्या शंकराचार्यांनी नानांना असं सांगितलं की आता तुम्ही माझ्या गादीवर बसा. अरे वा, काय मस्त ना. आम्हाला एवढंसं कुठे काय मिळणार असेल तर आम्ही धावलो. बाकी सगळं विसरून धावलो. मग तेव्हा आपल्या घरातल्या समस्या आठवत नाहीत, वेळ नाही असं जाणवत नाही. शंकराचार्यांनी नानांना सांगितलं की तुम्ही या गादीवर बसा. असं म्हटल्यानंतर नाना काय म्हणाले हे खूप महत्त्वाचं आहे. नानांनी स्पष्ट नकार दिला. आणि गंमत म्हणजे नानांनी नकार दिला आहे ऐकून माझ्या आईला आनंद झाला, मला आनंद झाला आणि माझ्या यजमानांना आनंद झाला. का? कारण त्या पदाचा मोह नानांना जसा नव्हता तसा आम्हालाही नव्हता.
कारण स्वामींच्या भक्तीत सगळाच आनंद मिळत होता आणि नानांचा सहवास खूप महत्त्वाचा होता. एवढं मोठं पद चालून येताना सुद्धा नानांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि स्वामी समर्थ कार्यासाठी नाना परत ठाण्याला येऊन त्यांनी स्वामी समर्थ परिवार स्थापन करून मठ बांधून अनेक लोकांना सुखी करण्याचं कार्य सुरू केलं. निस्पृहता ही अशी पाहिजे. अशी निस्पृहता झाल्यानंतर ईश्वर प्रसन्न होणारच आणि मग सुखाच्या पायघड्या पडणारच. आणि म्हणून नाना नेहमी म्हणायचे की मी सुखी आहे. सुखी व्हावे सारे जन तेथे जावे जनार्दन. तर सुखी म्हणजे अशा प्रकारे सुखी करायचं आहे की कुठल्याही गोष्टीचा मोह पडणार नाही, कुठलंही आकर्षण आयुष्यामध्ये राहणार नाही, फक्त ईश्वर दर्शनाचं आकर्षणच राहील. त्या जगन्नाथपुरीच्या यात्रेमध्ये ओरिसा प्रांतातून नाना चालत होते. महानदी लागली वाटेत. जवळच हिराकूड धरण होतं, प्रचंड मोठं धरण. पण नानांच्या मनात विचार आला नाही की धरण बघायला जावं. कोणीतरी नानांना सांगितलं की या महानदीवरून तुम्ही बाजूने चालत गेला तर 50 किलोमीटर तुम्हाला अंतर लांब पडेल. तुम्ही होडीत बसा आणि पलीकडे जा, म्हणजे 50 किलोमीटर तुमचा प्रवास वाचेल. पण नाना मुळात नाही पडले की पटकन होडीत बसून पलीकडे जावं. पदयात्रा करायची होती. नानांना असं नाही वाटलं मला कोण बघतोय, मला काय कळलं असतं इकडे कोणाला की नाना कसे चालत गेले का होडीतून मध्ये गेले. नाना तसे गेले नाही, कारण स्वामींचे भक्त होते, खऱ्या अर्थाने भक्त होते. परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मला सतत पाहत असतो, ही जाणीव आपण ठेवायची आहे. कुठल्या आकर्षणात नाना भुलले नाही. निस्पृहतेने कार्य केलं आणि पूर्ण भरवसा स्वामींवर ठेवला. असं आपल्याला आयुष्यामध्ये वागता आलं पाहिजे. माताजींच्या चरित्रात रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी, जगन्माताच म्हणतात त्यांना, शारदा देवी, यांच्या आयुष्यात पण असाच एक प्रसंग आहे. मद्रासच्या राजांनी त्यांना तिकडे आग्रह करून निमंत्रण पाठवलं होतं आणि त्याप्रमाणे त्या मद्रासला पोचल्या. राजेसाहेबांनी त्यांचं खूप स्वागत केलं, सुंदर स्वागत केलं. नंतर राजेसाहेब त्यांना त्यांचा जो खजिना होता तिथे घेऊन गेले आणि म्हणाले की हा सगळं माझा खजिना जो आहे त्यातलं तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही घ्या, कुठचाही दागिना घ्या. माताजींच्या मनात विचार आला की यातलं मला काय हवंय, मला तर काहीच नको आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर खजिना आल्यावर कसं वाटलंय तुम्हाला? आणि माताजी म्हणतात मला तर यातलं काहीच नको. पण काही घेतलं नाही तरी राजाला अपमान वाटेल आणि म्हणून त्यांच्याबरोबर एक 8 वर्षाची त्यांची नात असते, म्हणजे त्यांची एक भाची असते. ती जरा थोडीशी वेळसर असते आणि तिची ही राघू नावाची मुलगी असते. तिचा सांभाळ माताजी करत असतात. तिला म्हणतात तुला काय हवंय का या खजिन्यातलं ते तू घे. ती पण म्हणाली मला हे काही नको, एखादा खडू किंवा पेन्सिल असली तर मला हवी आहे. निस्पृहता ही अशी असते हे लक्षात घ्यायचं आहे. माझ्याकडे सर्व काही आहेच, त्यामुळे मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही. ही मनाची अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने एक एक पाऊल टाकत जायचं. तुम्हाला वाटेल खूप कठीण आहे, माताजींची गोष्ट वेगळी होती, आम्ही सर्वसामान्य. पण कठीण नाही आपल्याला, हे लक्षात घ्या. टप्प्याटप्प्याने जायचं आहे. फक्त गोष्ट एकच पाहिजे की मन स्वच्छ पाहिजे, स्वतःला विसरलं पाहिजे आणि सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. मग तो सद्गुरू आपल्याला निश्चितच या अवस्थेपर्यंत नेऊन सोडतो.
एकनाथांच्या आयुष्यातली कथा आपल्याला माहितीच आहे. गावबा नावाचा एक त्यांचा शिष्य होता. शिष्य म्हणण्यापेक्षा भक्त होता म्हणा. आई त्यांना, त्या मुलाला एकनाथांच्या पायाशी सोडून निघून गेली होती. कारण हा गावबा काहीच करायचं नाही, त्याला फक्त पुरणपोळी खायला आवडायची. त्या मातेनी आपलं लेकरू एकनाथांच्या चरणाशी अर्पण केलं. एकनाथांनी स्वीकार केला आणि हा मुलगा पण एकनाथांची मनापासून सेवा करत असे. कुठे शंका नाही. आमच्या मनात अनेक शंका असतात, अनेक कुशंका असतात, संभ्रम नाही. आणि अत्यंत श्रद्धेने, स्वच्छ मनाने तो एकनाथांची सेवा करू लागला. आणि मग पुढे काय घडलं? एकनाथ गेल्यानंतर एकनाथांचा अपुरा राहिलेला ग्रंथ महाभारत रामायण या गावबानी नंतर पूर्ण केला. अत्यंत सामान्य असलेल्या या बालकाकडून एकनाथांच्या महान शक्तीने हे महान कार्य करून घेतलंय. आणि म्हणून आपल्यालाही आपल्या मनाची अवस्था, माझ्याकडे सर्व आहे अशा समाधानाची होण्यासाठी आपल्याला फक्त अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे. आणि मग हे सहज साध्य होणार आहे. पूर्ण श्रद्धा समर्थांच्या ठिकाणी आपण ठेवायची आहे. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे दादांनी त्यांचा संसार स्वामी समर्थांवर सोपवला. आणि मी पुढे असं म्हटलं होतं की तुम्ही जर असा सोपवलात तर महाराज तुमच्या मुलाबाळांची निश्चितच काळजी घेतील. आणि त्या संबंधीची माझ्या आयुष्यात घडलेली कथाही तुम्हाला मुद्दावून सांगते. मी रुईया कॉलेजला शिकायला होते. BSCचं पहिलं वर्ष म्हणजे ज्युनियर सिनियर अशा प्रकारे त्यावेळेला असायच्या. आता 12वी नंतर 3 वर्ष वगैरे. ज्युनियर BSCला होते मी. स्टॅटिस्टिक विषय घेतलेला होता. त्यामुळे डिपार्टमेंट छोटं होतं, कारण अगदी नवीन विषय होता. 69 सालची गोष्ट आहे ही. आम्ही जेमते 20-25 विद्यार्थी होतो. छोटं डिपार्टमेंट असल्यामुळे डिपार्टमेंटचे इन्चार्ज आणि प्रोफेसरांशी आमची सगळ्यांची चांगलीच ओळख असायची, चांगलाच परिचय असायचा. माझं शिक्षण चाललेलं. करामध्ये नानांचं कार्य सुरू. त्यावेळेला स्वामींच्या आज्ञेवरून नाना लोकांना औषध देत असत. स्वतः आयुर्वेदिक औषध बनवून व्याधीग्रस्त लोकांना नाना औषध देत असत स्वामींच्या आज्ञेवरून. आणि त्यामुळे घरी येणारे जाणारे अनेक जण होते. आणि त्यामुळे घरात अभ्यास करायला जागा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकं किती खरेदी करणार, त्यामुळे अभ्यासासाठी पुरेशी पुस्तकंही नाही. आणि म्हणून मी रुईया कॉलेजची जी कॉमन लायब्ररी होते त्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असे. साधारण दुपारी 2:30 ते 3 वाजता आमची सगळी लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल संपत असत. आणि त्याच्यानंतर जवळजवळ संध्याकाळी 6:30-7 पर्यंत मी तिकडे अभ्यास करत बसे. अशी एक दिवस मी अभ्यास करत असताना माझ्या डिपार्टमेंटचे इन्चार्ज रावसाहेब माझ्या खुर्चीजवळ आले. आणि मला त्यांनी प्रश्न विचारला की तू इथे अभ्यास का करतेस? मी म्हटलं सर, एक तर घरी जागा कमी आहे आणि दुसरं म्हणजे पुस्तकं. रावसाहेब म्हणाले, उद्या लेक्चर झाल्यावर तू मला भेटायला ये. आता वय लहान,
21 वर्षाची मी. आपलं काय चुकलं असाच रात्रभर मनात विचार चालू. सकाळी दुसऱ्या दिवशी लेक्चर झाली आणि मी रावसाहेबांना भेटायला गेले. रावसाहेब म्हणाले, चल माझ्याबरोबर. आणि ते मला रुईया कॉलेजमध्ये असलेल्या प्रोफेसर लोकांची जी स्टडी रूम आहे तिथे घेऊन गेले. मोठी स्टडी रूम, मोठी मोठी लाकडाची टेबलं आणि लाकडाच्या खुर्च्या. आताच्या पिढीला चित्र डोळ्यासमोर आणता पण येणार नाही. त्यातलं एक टेबल आणि एक खुर्ची त्यांनी मला दाखवली आणि मला म्हणाले की तू इथे बसून अभ्यास करायचा. पुढे म्हणाले, कॉमन लायब्ररीमध्ये असलेली सगळीच मुलं चांगली असतात असं नाही. आता रावसाहेबांना माझी एवढी काळजी घेण्याचं काय कारण? अभ्यासात प्रगती चांगली होती समर्थ कृपेनी, अभ्यासवृत्तीही होती. पण असे किती हजारो लाखो विद्यार्थी रुईया कॉलेजमधून बाहेर पडलेले असतील. अत्यंत माझ्यापेक्षा अनेक पटीने हुशार असलेले विद्यार्थीही इथून बाहेर पडलेले असतील. पण माझीच मात्र काळजी घेतली गेली हे लक्षात घ्या तुम्ही. आता नुसतं एवढंच नाही, टेबल खुर्ची दिली आणि आता इथे अभ्यास कर एवढंच सांगितलं नाही, पुढची पण घटना बघा. महाराज कशी काळजी घेतात. 8 दिवस झाले आणि एक दिवस मला रावसाहेबांनी विचारलं की दुपारी तू 4 वाजता चहा प्यायला कॅन्टीनमध्ये जात नाहीस का? मी म्हटलं नाही सर, मी कशी जाणार, कारण कॉमन कॅन्टीन आहे. आजकाल बायका एकट्या जातात हॉटेलमध्ये, चहा पिऊ शकतात, खाऊ शकतात, पण तो काळ खूपच वेगळा होता. त्यामुळे कॉमन कॅन्टीनमध्ये मी जाणं कठीण होतं. रावसाहेबांनी हे सगळं जाणलं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी माझी चहाची व्यवस्था केली. चहा माझ्या टेबलावर येऊ लागला. बघा, आश्चर्यासारखीच गोष्ट आहे. आणि तो चहा कुठला होता? सगळ्या प्रोफेसर लोकांसाठी जो चहा दिला जायचा तो चहा माझ्या टेबलावर यायला लागला. चहाची व्यवस्था झाली, अभ्यासाची बसायची सोय झाली. आता पुस्तकांची सोय ही रावसाहेबांनी करून दिली. एक दिवस ते मला प्रोफेसर लोकांची जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीत घेऊन गेले. तिथल्या असलेल्या लायब्ररीशी माझी ओळख करून दिली. आणि काय सांगितलं त्यांना रावसाहेबांनी सांगितलं की हिला जेवढी म्हणून पुस्तकं लागतील तेवढी सगळी पुस्तकं तुम्ही द्यायची आहेत. पुस्तकं विशिष्ट वेळेत परत मिळालीच पाहिजे असा आग्रही तुम्ही तिला करायचा नाही. काय गंमत आहे बघा. मला जेवढी वाचनाची आवड तेवढी सगळी आवडही महाराजांनी अशा प्रकारे माझी पुरवली आहे, लक्षात घ्या तुम्ही. माझ्या शिक्षणाची, माझ्या अभ्यासाची सगळी सोय महाराजांनी अशा प्रकारे करून दिली. का करून दिली आहे लक्षात घ्या. कारण नानांनी त्यांचा संसार स्वामींच्या चरणाशी अर्पण केला, स्वामींच्यावर सोपवला. आम्ही एकही काम स्वामींवर सोपवत नाही. आम्ही सांगणार हे काम असंच झालं पाहिजे महाराज. मला लोक सांगतात स्वामींना प्रार्थना करा माझं हे काम झालं पाहिजे. बरोबर आहे, झालं पाहिजे, आपण सर्वसामान्य आहोत. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला टप्प्याटप्प्याने या मार्गाने जायचं आहे. अशा प्रकारची भक्ती आपल्याला वृद्धिंगत करायची आहे आणि त्यासाठी हा स्वामी समर्थ परिवार आहे, लक्षात घ्या. आणि नानांचं जीवनचरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. आपला संसार म्हणजे त्यामध्ये आपलं सर्वस्व आपण स्वामीचरणी अर्पण करून स्वतःला सगळ्या गोष्टीतून मुक्त करून घेतला तर मग जीवनामध्ये आनंदच आहे, लक्षात घ्या तुम्ही.
आणि हा जो आनंद आहे तो अनंत काळ टिकणारा आनंद असतो आणि याच आनंदासाठी सगळ्यांची धडपड असते, लक्षात घ्या. छोटे छोटे आनंद मिळतात, परत दुःख, परत आनंद, परत दुःख, असं नाही. तर आनंदाची डोळे, आनंद तरंग, अशा ह्याच्यात महाराज आपल्याला ठेवतात. फक्त काय करा तर महाराजांच्या चरणी सगळं अर्पण करायला शिका. आणि म्हणून नाना सांगायचं की महाराजांकडे काही मागू नका. एवढंच मागणार तुम्ही. काय म्हणणार, मुलाला एवढे मार्क मिळू दे. सगळ्या आईवडिलांना आजकाल चिंता असते, माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही. एकच चिंता लागलेली असते. आणि मग मला सांगणार, सांगा हो जरा त्याला अभ्यास करायला, तुम्ही पण महाराजांना प्रार्थना करा. करा, ठीक आहे, करते मी प्रार्थना, पोचते पण, हे पण खरं आहे. पण तुम्ही महाराजांवर सोपवा ना सगळं. पण म्हणजे दुर्लक्ष करायचं असं मी सांगत नाही आहे. तुम्हाला तुमचं कर्तव्य तर पार पाडायचंच आहे, पण तुम्ही काळजी करायचं सोडा. सदैव डोक्यामध्ये काळजी. आणि अक्सर सगळे पालक मुलांच्या नुसते हात धुवून पाठीमागे लागतात. आजकाल तर खूपच गंमत असते. आई वडिलांचा एकच मुलगा किंवा मुलगी आणि आजी आजोबांची पण एकच नात किंवा नातू, आणि त्यामुळे घरातले 4ही जण त्या या बालकाच्या मागे लागतात. आणि अभ्यासाशिवाय दुसरा काही विषयच नाही असं आयुष्य असं करून टाकतात. अरे अभ्यासामध्ये खूप आनंद आहे, तो मी स्वतः अनुभवला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते. खूप आनंद आहे, ती गोडी लावायला लागते. एकदा का त्याची गोडी तुमच्या मनाला लागली की मन असं आहे की ज्याची गोडी लागते त्याच्याच पाठीमागे मन धावत राहतं. असं मन परमेश्वराने दिलेलं आहे माणसाला, फार मोठं वरदान आहे. फक्त ते चांगल्या ठिकाणी लावायचं आहे. मुलांना हसत खेळत अभ्यासाची गोडी लावा. त्यांच्या मागे सातत राहण्याऐवजी तुम्हाला जे सांगतोय की स्वामी समर्थ परिवाराचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आता मग मी काय काम करू असा प्रश्न मनामध्ये येऊ देऊ नका. प्रश्न तुमचा तुम्ही सोडवायचा आहे. मी काय काय करू शकतो हे स्वतः ठरवायचं आहे आणि ते सातत्याने पुढे न्यायचं आहे. नानांचा आदर्श डोळ्यासमोर देऊन आपण भक्तिमार्गावरून चालायचं आहे, लक्षात घ्या. आणि मग तसं गेल्यानंतर तुम्ही सुखी होणार आहात. काहीही करा पण या भक्तिमार्गामध्ये प्रयत्न करत राहा की भक्ती अधिक अधिक वृद्धिंगत होत राहील, मन अधिक अधिक शुद्ध होत राहील. आणि असा सातत्याने प्रश्न करून स्वामींना शरण जा. स्वामी सगळ्यांचाच प्रश्न सोडवतात. स्वामींकडे कोणी नोकरीसाठी गेलं त्याला स्वामींनी नोकरी दिली. कोणी व्याधीमुक्त होण्यासाठी गेले त्यांना स्वामींनी व्याधीमुक्त केलं. काही जणांना धनाची अपेक्षा होती, जे निर्धन होते त्यांना धन हवं होतं, त्यांना स्वामींनी धन दिलं. काही जणांना ज्ञान हवं होतं, आध्यात्मिक ज्ञानामध्ये त्यांना स्वतःची उत्क्रांती करून घ्यायची होती, ज्ञान संपन्न व्हायचं होतं. अशांनाही स्वामींनी ज्ञान संपादित केलं. जे तुम्ही स्वामींकडे मागणार आहात ते सर्व स्वामी तुम्हाला देणारच आहेत. पण मागायची वेळ येतच नाही जर तुम्ही त्यांना सगळं अर्पण केलं तर. मग मागायलाच लागत नाही, मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय. आणि अशी न मागण्याची जी भूमिका आहे ह्या भूमिकेवर आपण जातो आहे, लक्षात घ्यायचंय. आणि फक्त करायचं एकच आहे की अनन्य भावाने शरण जाणं स्वामींना. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत पण तेच सांगितलं आहे की तू फक्त मला शरण ये, तू मला काहीही अर्पण कर. पण तो भाव आहे, तो भाव असा पाहिजे की तू अनन्य भावाने मला शरण आला आहे. अशा प्रकारे स्वतःला समर्पित करायचंय आपल्याला स्वामी चरणाशी.
फार मोठं भाग्य आपल्याला या जन्मात मिळालेलं आहे की आपल्याला स्वामींची भक्ती मिळाली आहे आणि त्याचबरोबर ती भक्ती कशी करावी हे नानांनी त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला दाखवून दिलं आहे. ते किती सत्य आहे हे पण त्यांच्या जीवनातून आपण जाणलेलं आहे की अनन्य भावाने शरण गेल्यानंतर मनुष्याचं आयुष्य कसं उजळून निघतो आणि भव्य दिव्य कार्य मनुष्य करू शकतो हे नानाचं जीवन आपल्याला दाखवतो आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त अनन्य भावाने शरण जायचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराज सगळेच प्रश्न सोडवणार आहेत. त्यांनी कसा सोडवायचा ते आपण सांगायचं नाही. महाराजांची अगाध शक्ती पुढे आपण अत्यंत विनम्र व्हायचं आहे. स्वामी मला सतत बघत आहेत हा भाव सतत जागृत असला पाहिजे, म्हणजे आपल्याकडून चुकीची गोष्ट घडत नाही. आम्ही पोथ्या पुराण जप जाप्य करणार बास, पण मनात करुणा त्याचा विचार नाही केला जात, तो विचार करायचा आहे. अनन्य भावानी शरण जाणं म्हणजे अंतःकरणामध्ये करुणा. हा करुणेचा सागर महाराज आहेत. त्या सागरामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून करुणेचा अंश आपल्या हृदयामध्ये जर तयार झाली तर त्या अंशातून ती सरिता निर्माण होईल आणि मग आपण त्या सागरामध्ये विलीन होऊ शकतो. आणि म्हणून हृदयी करुणा निर्माण करा, त्यासाठी उपासना करा. फक्त स्वतःचा विचार करून मठात जाऊ नका. मला कशी लवकर फुलं व्हायला मिळतील, मला कसं लवकर दर्शन मिळेल, मला कसं जवळून दर्शन मिळेल, मला कसा प्रसाद मिळेल, हा आणि माझा प्रश्न मी स्वामींना कसा सांगेन, एवढा विचार करून मंदिरात जायचं नाही. त्याच्यासाठी नानांनी मठ स्थापन केलेला नाही. कशासाठी जायचंय? सर्वांना सुखी करावे. परमेश्वरा या सर्वांना तू सुखी कर, आणि या सर्वांमध्ये आपण तर आहोतच ना. मग परत वेगळं आपल्यासाठी मागू नका असं नाना म्हणत असत. म्हणून तुम्हाला मी सांगते, सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन, असे स्वामींचं वर्णन आपल्या नानांनी केलेलं आहे. आणि सर्व सुखी होणं ही विशाल संकल्पना जी आहे, ती संकल्पना आपल्याला समाजामध्ये रुजवायची आहे. आणि त्यासाठी हा स्वामी समर्थ परिवार आहे. आता शेवटी स्वामींचं ध्यान करूया. वडाच्या सुपर्णी वसे मूळ देव, आहा खेळवी पंचभूता सदैव. पुढे व्यक्त जो होई प्रज्ञा पुरीस, तयाच्याची घेऊ आता दर्शनास. अशा सद्गुरू महाराजांचं अनन्य भावाने दर्शन घेऊन अनन्य भावाने त्यांच्या चरणी आपण शरण जाऊया. आणि या नववर्षामध्ये अधिक आपली आध्यात्मिक प्रगती करण्याची वाटचाल करूया. आणि त्यासाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद मागूया, नाना नानींचे आशीर्वादही मागूया. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.